स्कूल का पहला दिन अक्सर विद्यार्थियों के मन में उत्सुकता के साथ थोड़ी घबराहट भी लेकर आता है, लेकिन यवतमाल शहर स्थित जॉइंट्स इंग्लिश मीडियम स्कूल ने इस दिन को यादगार बनाते हुए विद्यार्थियों को स्कूल में ही हवाई यात्रा का अनुभव कराया। इस अनोखे आयोजन से बच्चों के चेहरे पर खुशी और उत्साह देखने को मिला। स्कूल के प्रवेश द्वार पर विद्यार्थियों का मुस्कुराते हुए स्वागत किया गया। वास्तविक विमान यात्रा की तरह प्रत्येक विद्यार्थी को बोर्डिंग पास दिया गया। इसके बाद शिक्षकों ने एयरपोर्ट के सुरक्षा कर्मियों की भूमिका निभाते हुए विद्यार्थियों के स्कूल बैग और उनकी जांच की। एक विशेष स्टॉल पर सभी विद्यार्थियों के बोर्डिंग पास जमा किए गए। कक्षा में प्रवेश करते ही विद्यार्थी आश्चर्यचकित रह गए, क्योंकि प्रत्येक बेंच को विमान की सीट की तरह सजाया गया था और उन पर सीट बेल्ट भी लगाए गए थे। शिक्षकों ने एयर होस्टेस की तरह विद्यार्थियों को निर्देश दिए, कृपया अपनी सीट बेल्ट बांध ले। कहते ही बच्चों के चेहरे पर मुस्कान खिल उठी। इस हवाई सफर के साथ ही स्कूल के पहले दिन विद्यार्थियों के लिए विभिन्न मनोरंजक प्रतियोगिताओं का आयोजन किया गया। इन गतिविधियों के माध्यम से नए वर्ग, नए शिक्षक और स्कूल के वातावरण से बच्चों की पहचान हुई। साथ ही स्कूल के प्रति मन में मौजूद डर भी दूर हुआ। जायंट्स इंग्लिश मीडियम स्कूल की इस अनोखी पहल की शहर भर में चर्चा हो रही है। अभिभावकों ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि जहां बच्चे पहले स्कूल जाने से घबराते थे, वहीं अब वे पूछ रहे हैं कि फिर से विमान में कब बैठेंगे। स्कूल के मुख्य अध्यापक ने विश्वास व्यक्त किया कि शिक्षा के साथ आनंद देने वाले ऐसे उपक्रम विद्यार्थियों में पढ़ाई के प्रति रुचि और आत्मविश्वास बढ़ाने में सहायक होंगे। इस अवसर पर स्कूल के नवनिर्वाचित अध्यक्ष रमेश छेड़ा ने विद्यार्थियों का मार्गदर्शन किया। उपाध्यक्ष अनिरुद्ध पांडे, सचिव सुहास चिद्दरवार, डॉक्टर सुरेंद्र पद्मावार और मुकुंद औंदारिया विद्यार्थियों के स्वागत के लिए उपस्थित थे। कार्यक्रम को सफल बनाने के लिए स्कूल के मुख्य अध्यापक योगेश सिंह चौहान, मुख्य कार्यकारी अधिकारी खुशहाल थानवी तथा सभी शिक्षक वृंद ने विशेष परिश्रम किया। पहले ही दिन मिली इस हवाई सफर की यादगार अनुभूति से जॉइंट स्कूल के विद्यार्थियों का नया शैक्षणिक वर्ष उत्साह और उमंग के साथ शुरू हुआ। यावर्षी आमचा पहिला दिवस होता। त्या पहिल्या दिवशी आम्हाला हवाई अड्ड्याचा जो एक्सपिरियन्स असते ते एक्सपिरियन्स दाखवला होता। हा एक्सपिरियन्स खूप छान होता, अकल्पनीय होता, ज्याची आपण कल्पना करू शकत नाही। याच्यामध्ये जे खरोखर हवाई अड्ड्यात केल्या जाते ते केलं होतं। जसे की आमची बॅग चेकिंग केली होती, आम्हाला बोर्डिंग पासेस दिले होते आणि आम्हाला क्लासमध्ये बसवून असं दाखवलं होतं की आम्ही विमानात बसलेलो आहे। त्यामुळे आम्हाला जो एक्सपिरियन्स आला तो आम्हाला हवाई अड्ड्यासारखाच वाटला होता। माझा एक्सपिरियन्स खूप छान होता, जसं की मी इथे स्पोर्ट्समध्ये पण शिकली आणि अकॅडमिक्समध्ये पण। मी इथे सेल्फ डेव्हलपमेंटबद्दल पण बघितलं आणि सेल्फ अंडरस्टँडिंगबद्दल पण। आजचा माझा पहिला दिवस आहे आणि मी 9th शिकते। मी इथे प्रत्यक्ष बघितलं की एअरपोर्टवर कसं एंटर होतात आणि तिथे कसं बोर्डिंग होते आणि चेकिंग होते। मी जसं एंटर केलं, जसं मला वाटलं की मी प्रत्यक्ष एअरपोर्टमध्ये आहे आणि मला हा अनुभव खूप आवडला। नमस्कार, मैं खुशहाल थानवी, CEO ऑफ जायंट्स इंग्लिश मीडियम स्कूल यवतमाळ। यावर्षी शाळेने एक नवीन प्रकल्प साधलेला आहे। या प्रकल्पाद्वारे मुलांचं नुसतं शाळेत वेलकमच करत नाही आहे आम्ही, तर त्यांना एक नवीन संधी आम्ही निर्माण करून देतो आहे। पूर्ण एअरपोर्टची थीम आम्ही घेतलेली आहे, जेणेकरून मुलांना सिक्युरिटी चेकपासून पूर्ण एअरपोर्टचा ट्रान्झिशन कसं होते, लगेज चेक इन कसं होते, बोर्डिंग पास कसे असतात, त्याचा महत्त्व काय आहे आणि प्रत्येक क्लासला आम्ही फ्लाइट्सच्या हिशोबाने डिझाईन केलेला आहे आणि
प्रत्येक क्लास टीचर जे आहे आज त्यांचा वेलकम फ्लाईट अटेंडंट म्हणून करणार आहे. तर या दृष्टिकोनातून ज्या मुलांनी अजून तो अनुभव घेतलेला नाही आहे यालाच आपण म्हणतो लर्निंग बाय डुईंग. तर ही संकल्पना की एअरपोर्टचा थीम घेऊन एअरपोर्टच्या दृष्टिकोनातून त्यांना वेलकम करावं आणि त्यांना त्या सगळ्या प्रोसेसची जाणकारी द्यायची, म्हणजे पुढे जाऊन ते जेव्हाही कुठे एअरपोर्टला जातील किंवा कुठेही जातील तर त्यांना हे माहीत असणार की मला काय करायचं आहे नेमकं. आणि यालाच आपण म्हणतो लर्निंग बाय डुईंग मेथड. भारतातील विमान प्रवास हा कशा प्रकारे होतो त्याची आम्ही आज प्रचिती विद्यार्थ्यांना करून दिली. चेकिंग, लगेज चेकिंग, सिक्युरिटी चेकिंग, बोर्डिंग पास, टर्मिनल प्रवेश आणि नंतर सिटिंग म्हणजे क्लासरूममध्ये सिटिंग. ह्या प्रकारे पूर्ण प्रक्रिया आम्ही केली आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याचा फार आनंद घेतला आहे. पालकांनीसुद्धा याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. आमच्या शाळेचे पूर्ण अनाऊन्समेंट्स असं वाटत होतं की आम्ही कोणत्या तरी विमानतळावरच आलेलो आहोत अशा प्रकारे पूर्ण वातावरण होते. नेहमी आमच्या शाळेचा हाच प्रयत्न असतो की शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हाच आमचा उद्देश असतो. आणि पुढच्या वर्षी प्रत्येक शनिवारी आम्ही याबद्दल लीडरशिप डेव्हलपमेंट, संभाषण कला, हस्ताक्षर सुधार, व्यक्तिमत्व विकास, ॲबॅकस, वैदिक मॅथ्स असे विविध उपक्रम राबवणार आहोत. आणि त्याच्याकरता शिक्षकांचे आणि पालकांचे आम्हाला भरपूर सहयोग मिळत आहे. धन्यवाद.